पण ज्या बाईनं नत केली का बाबा महाराज ती थांबती काय का जाग्यावर असा एकदा झटका देईन एकदा इकडून झटका देईन लयच ताटा मला माहित आहे मी गावातलाच आहे हो म्हणून सांगायलो महाराज एकदा असं झालं उन्हाळ्यात दिवसांनी एका बाईनं मरणाचं सोनं केलं आता मी दरबारीच आमच्या गावातलं म्हणत असतो पण इथं कुठं म्हणू आमच्या गावात हा त्यांना चपला फेकून बाबा आता तिकडले आल्यात सध्या एका बाईनं उन्हाळ्यात दिवसात सोनं केलं महाराज एवढं सोनं केलं की भयानक बदा 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 चमकू लागली बदा 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 तशी बदा 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 चमकू लागली आणि ती ज्या दिवशी सोनं करायला गेली त्या दिवशी बायची गावात मिटिंग झाली म्हणले हिला कोणी नावाजायचं कोणी पुसायचं नाही तुमचा शब्द महाराज ती आली मग ह्या गलीने एकदा त्या गलीने एकदा ह्या गलीने एकदा त्या गलीने एकदा तिला कोणी पुसाना महाराज ती बाया असतात त्याचा नाद करायचा नसतं तळपायची आग मस्त घालत ती भी सनकी होती घेतली वळई घेतलं डबडन दिली वळई आणि सगळ्या बाया एका जागेवर झाल्या फलाटावरच्या बाया एका जागेवर झाल्या म्हणले माय आणि माणसं इकडे आग विजवायला लागले आणि म्हणले होय ग शांता इथलची सोडून आणि म्हणले शांता कवा केलंच ग सोनं ती म्हणली आधीच म्हणली असती मी कहाला वळई पेठिली असती मग त्याच्यामुळे हे सोनं एवढं अवघड पण